आणि रनआउट साठी अशी स्पर्धेचे नियम आहेत. ती स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होईल. पहिला बॉल, क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, नो बॉल. आणि पहिलाच बॉल असणार आहे आता हा नो बॉल. बरोबर पंचांनी उजवा हात बाहेर काढला, ओव्हरस्टेपिंग पडताळलं गेलं पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. पुढील बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट, पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. हाफ ट्रॅक बॉल उडवलाय, व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. आला या मॅच मधील पहिला चौकार. आणि टीम कोपरोल 11 या संघासाठी शुभेच्छा दिल्या जातात सागरजी ठाकूर दुनुम यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे जनार्दनजी कदम मोठीजुई यांच्याकडून टीम मोठीजुई या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी. चौकार ठोकलाय बॅटिंग करत असताना निमेशने. चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं त्या फटक्यामध्ये. यावेळेला हलक्यात आणि बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, वन हँड स्ट्रोक आहे. हा बॉल देखील निघून जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. आणखीन एक रुबाबदार, धमाकेदार, दर्जेदार चौकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 ट्रॅकिंग चौकार पाहायला मिळेल निमेशच्या बॅट मधून. हो, यावेळेला बॅटला स्पर्श करून बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि पहिली विकेट, पहिला गडी बाद, फलंदाज बाद. दीप पाटील येताना पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर. चांगली सुरुवात करून दिली होती. 2 चौकार आल्यानंतर मात्र महत्वपूर्ण विकेट गोलंदाज चरणने आपल्या संघाला मिळवून दिली. चांगला बॉल होता, बरोबर आतमध्ये येणारा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता जरूर आणि त्यानंतर मात्र अगदी बॅटला स्पर्श करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू विकेट त्या बॉलवर आली आहे. शरद मात्रे त्याचं कौतुक करावं लागेल कारण 2 चौकार आल्यानंतर त्याने आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिली या षटकामध्ये. दीप पाटील नवीन बॅटर. हो, दीपसाठी चांगला बॉल हलक्यात आणि बॉलला ढकलले. मनगटाचा पुरेपूर वापर फलंदाजाने केला आणि त्यानंतर आता ही एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो या संघ. यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय, तोपर्यंत लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलाय आणि त्यानंतर आता या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 13 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. चांगली सुरुवात झाली आहे टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाची. विकेट जरूर आला आणि त्यानंतर मात्र अंकेशने ठोकलेले 2 चौकार आणि त्यामुळेच ठीक आहे आता 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. बॉल सोडून दिलाय वेगवान चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये फिल्डर आहे, बॉल अडवलाय, रन मिळणार नाहीये, डॉट बॉल येतोय. म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई.
प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय, कारण आपल्या संघासाठी मैदानामध्ये उपस्थित राहायचं, आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहणं गरजेचं असतं आणि म्हणूनच की काय हे संघाचे पाठीराखे आज उपस्थित राहताना पाहायला मिळतात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. षटक क्रमांक 2च्या खेळाला आता सुरुवात होईल. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी हितेश म्हात्रे. ओव्हर नंबर 2. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2. नवीन गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी हितेश म्हात्रे. पहिलाच बॉल, स्टेप आउट झालेत, उडवलाय बॉलला, बॉल निघून जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्टेप आउट होत असताना हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दीप पाटीलच्या बॅट मधून चौकार. आणि आता धावा झाल्या धाव फलकावर 18 ऑन बोर्ड. धन्यवाद सर. प्लीज विनंती असेल केलवणे संघाने थोडं 10 मिनिटं थांबायचं आहे. आयोजकांचा आम्हाला कॉल आलेला आहे. हरेश पाटील प्लीज 10 मिनिटं वेट करायचं आहे. ओहो, यावेळेला हाफ ट्रॅक बॉल होता. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर झेल टिपलाय. विकेट आली आहे. आणखीन एक गडी बाद. दीप पाटीलची खेळ संपुष्टात. विकेट. दीप पाटील आउट. जितेश भोईर आलेत नवीन बॅटर. आणि प्रोप्रायटर विजयजी पाटील यांचं एक ज्यूस सेंटर, स्पेशल ज्यूस सेंटर कोपरोली उरण खळवे पेन येथे हे ज्यूस सेंटर आहे. आपण या ज्यूस सेंटरला भेट द्या. अगदी पायनॅपल, मँगो, ऍपल, लिंबू, मसाला, सोडा या ठिकाणी असे विविध प्रकारचे ज्यूस तुम्हाला मिळेल. या गर्मीमध्ये तुम्हाला थंडावा मिळेल म्हणूनच काय विजयजी पाटील यांचं स्पेशल ज्यूस सेंटर कोपरोली उरण या ज्यूस सेंटरला आपण भेट द्या. आता जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये जितेश भोईर. धावा झाल्या धाव फलकावर 24 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई. चांगला बॉल होता. नो लुक शॉट आहे. बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी जितेश भोईर मैदानात. त्याच्याच बॅट मधून चौकार. नो लुक शॉट. पाहिलंच नाहीये चेंडूकडे आणि बरोबर बॉलला पाठवले 4 धावांसाठी जितेशने. फुलटॉस बॉल होता. त्याच दिशेने, त्याच बॅटने, तेच नाव आहे जितेश भोईर. बॅक टू बॅक दुसरा आलाय चौकार. बॉलवर 2 चौकार जितेश भोईर. $32. 32 धावा धाव फलकावर झाल्या. चांगली सुरुवात टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई.
तिसरा येईल का? तिसरा आलाय. हा बॉल शोधून आणावा लागेल. इतक्या लांब मारलाय. सा 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 सा. जितेश भोईर म्हणतोय तुम्ही माझ्याकडेच पहा, कारण मी धावा ठोकल्यात 6. समाप्त झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर चरण मात्रेने पहिलं ओव्हर हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या, विकेट त्याने मिळवली. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर हितेश मात्रे महागडे षटक, 24 धावा त्याने खर्च केल्या. विकेट जरूर आली होती. दीप पाटीलची महत्वपूर्ण विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली. आता तिसऱ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात होईल. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. पुन्हा एकदा चरण मात्रेकडे चेंडू सुपूर्द केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा चरण मात्रे ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर निमेश बोपी, जो सलामीवीर फलंदाज होता, तो अजूनही मैदानामध्ये. हलक्या त्याने बॉलला ढकललंय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एकच धाव मिळणार आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण निमेशला देखील ठाऊक आहे जितेश भोईरची बॅट बोलते, कारण त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आलाय आणि म्हणूनच की काय स्ट्राईक सातत्याने रोटेट करण्याचा प्रयत्न निमेश करतोय. आणि आता धावा झाल्या धावफलकावर 39. जितेश भोईरचं कौतुक करावं लागेल, कारण आल्या आल्या पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि तिसऱ्या बॉलवर बरोबर फटका. 6 धावांचा पाहायला मिळाला जितेश भोईरच्या बॅटमधून. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल मनगटाचा वापर केला होता. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत, लक्ष नव्हतं फिल्डरचं. आणि त्यानंतर आता या 2 धावा आता कंप्लीट केल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावा झाल्यात 41. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हा महासंग्राम जिंकणार कोण याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात, कारण प्रत्येक खेळाडू आज मात्र मेहनत घेतो या मैदानामध्ये. अगदी कष्ट करतोय, प्रयत्न करतोय. उन्हाच्या कडाक्याच्या उन्हामध्ये देखील आपल्या संघासाठी लढतोय मैदानामध्ये, कारण लढणं गरजेचं आहे. या ट्रॉफीसाठी, या चषकासाठी आपल्याला खेळायचंय, आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय. आणि तोच प्रयत्न आज मात्र प्रत्येक खेळाडू करत असताना पाहायला मिळतोय या मैदानामध्ये. 41. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर थोडेसे फंबल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आता आणखीन 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जात होता. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चरण मात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा चरण मात्रेने खर्च केल्यात. त्याचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. हा फ्रॅक बॉल, बरोबर बॉल हाताळलाय. प्रचंड वेग होता, चांगला बॉल. बरोबर यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू, डॉट बॉल. रन मिळणार नाहीये, म्हणजेच की आतापर्यंत 4 बॉल गोलंदाज चरण मात्रेने हाताळले. 5 धावा त्याने खर्च केले. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 3 मधील. चांगली सुरुवात झालीय. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षकाने देखील चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन कंप्लीट केली आहे. येस, 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावर 44. 44 धावा धावफलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही सगळेच जण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हाला सगळ्या जगाला वेड लावलंय, तो क्रिकेटचा खेळ रंगलाय. समोर स्ट्राइक डाउन द ग्राउंड, हँडसम, ह्यूज, बिगी सिक्सर बाय निमेश. अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळला होता निमेशने 6 धावांचा. आणि धावा झाल्यात आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 ऑन बोर्ड. 50 धावा धावफलकावर. टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई. चांगली सुरुवात झाली, कारण 3 ओव्हरमध्ये 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिली ओव्हर चरण मात्रेने हाताळली, 14 धावा त्याने खर्च केल्या. दुसरी ओव्हर हितेश मात्रेने हाताळली, 24 धावा त्याने खर्च केल्या. पुन्हा एकदा चरण मात्रेला आमंत्रित केलं, त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या बॉलवर का होईना षटकार गरजेचा होता, तो षटकार ठोकला निमेश बोपीने. आणि आता चौथी
ओव्हर हाताळण्यासाठी अंकुर पाटील या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 12 चेंडू अजूनही पहिल्या डावातील शिल्लक. अंकुर पाटीलकडे चेंडू सुपूर्द केला गेला. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 50 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई 2 गडी माघारी परतले. अंकेशची विकेट, दीप पाटीलची विकेट आणि त्यानंतर निमेश आणि जितेशने डाव सांभाळलाय. हा बॉल चांगला आहे. बरोबर बॉल लेग कटर. थोडासा बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडूने वळण घेतलं. बरोबर यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले होते या बॉलवर, म्हणूनच काय डॉट बॉल. अंकुर पाटील त्याचं कौतुक करावं लागेल, कारण ज्याप्रमाणे त्याने पहिला बॉल हाताळला, फलंदाज बीट झालेत. जितेश भोईर पुन्हा एकदा तोच टप्पा. बरोबर टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय अंकुर पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. लगातारचे दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत अंकुर पाटीलने. महत्वपूर्ण षटक हाताळतोय. 4थी ओव्हर प्रगती पथावर आहे. 50 धावा धाव फलकावर झालेत. दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत अंकुर पाटीलने. जितेश भोईरच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना आपटलेला चेंडू होता, त्याला फुल करण्याचा प्रयत्न. बॉल झालाय गोल. 6 धावांसाठी जितेश भोईरच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. जितेश भोईर यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जितेश भोईरने. त्यानंतर आता लेग बायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता धावा झाल्या धाव फलकावर 57. 57 ऑन बोर्ड. अंकुर पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिले 2 चेंडू त्याने निर्धाव हाताळले होते. तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि या 4थ्या बॉलवर लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. सातत्याने फिंगर रोल केले जात आहेत. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 5 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. 7 धावा त्याने खर्च केलेत. एक लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. 57 ऑन बोर्ड. 57 धावा धाव फलकावर. अंकुर पाटील महत्वपूर्ण निर्णायक षटक हाताळतो या मॅच मधील. शेवटचा बॉल शिल्लक. फुलटॉस आणि चुकीला माफी नाही. सिक्सर. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि बॅटिंग करत असलेल्या संघाने आता मात्र रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. त्याची पडताळणी केली जाते. फुल टॉस बॉल होता. बरोबर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं आणि षटकार आलाय. जितेश भोईरच्या बॅट मधून आलेला तो षटकार. आणि बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाते. बीमर बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता आमचे हे थर्ड अंपायर करतायत. अगदी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळला होता, म्हणजेच काय षटकार येईल. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 धावा धाव फलकावर. 63 ऑन बोर्ड. टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. आपण याची नोंद घ्या. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अभय आलेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डेथ ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचे षटक आहे. या षटकामध्ये धावा किती येणार ते पाहायचंय. 63 धावा धाव फलकावर पाहायला मिळत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे निमेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला जितेश भोईर. पहिलाच बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला चेंडू आता पंच वाईट बॉल घोषित करतात आणि त्यासोबतच 4 धावांचा बोनस देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच काय आता या 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील.
अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता, तो अनसक्सेसफुल ठरला कारण त्या बॉलवर अगदी वाईट बॉल आला आणि 4 धावा देखील आल्या. आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा आता पाहायचंय पंचांकडे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. 5+1 आहे म्हणजेच 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि धावा झाल्या धाव फलकावर आता 70 ऑन बोर्ड. 70 धावा धाव फलकावर झालेत. स्ट्रायकिंग एंडला आता आपण जर पाहिलं तर अगदी जितेश भोईरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल खेळत असताना अगदी बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता. यष्टीरक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला. डॉट बॉल रन मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाकडून. 70 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळालेत आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेला ऑलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. कमबॅक करतोय गोलंदाज अभय. त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वपूर्ण षटक आपण हाताळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावर आता 71 ऑन बोर्ड. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, चांगला षटक तो हाताळतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि म्हणूनच की काय अभय म्हात्रेकडे चेंडू सुपूर्द केला कर्णधाराने. आणि विनंती असणार आहे आमचे हितचिंतक माननीय श्री परेशजी गावण पिरकोन यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये. आणि आता धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावर 73 धावा धाव फलकावर झालेत. या षटकाचा जर विचार केला तर एकही मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत. वाईट बॉल त्याने हाताळला. 4 धावा जरूर आल्या पण त्यानंतर मात्र कमबॅक केले अभय म्हात्रेने. ओ बसलाय आणि बॉलला पाठवलंय 6 साठी. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. 6 धावा आलाय षटकार. जितेशने हा फटका सजवला. यावेळेला चांगला बॉल आहे. स्टेप आउट जरूर झाला होता जितेश. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव होईल का कंप्लीट? दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चित्याच्या चपळाईने धावतायत, पळतायत, प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. कारण संघर्ष अटळ आहे. आज प्रयत्न कराल तर मात्र या चषकावरती आपल्या गावाचं नाव कोराल. हाच प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. आता धावा झाल्या धाव फलकावर 81 ऑन बोर्ड. 81 धावा धाव फलकावर झाल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 to go. हाफ ट्रॅक बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 81. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 82 धावांची गरज असणार आहे टीम कोप्रोली या संघाला. हा सामना जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये करायचे आहेत 82 धावा. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये जितेश भोईरने केली. चांगली साथ दिली होती. दीप पाटीलने देखील त्याने चांगली कामगिरी केली. निमेशचं कौतुक करावं लागेल कारण सलामीवीर फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये उतरला होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये तो थांबला आणि म्हणूनच की काय टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाने या मॅच मध्ये 81 धावा केल्या आहेत. 30 बॉल मध्ये 82 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम कोप्रोली या संघाच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना. जितेश भोईरचा जर विचार केला तर या मॅच मध्ये 15 बॉल मध्ये अगदी 34 धावा त्याने केला. नॉट आउट. फुलातून फलंदाजी. त्याच्या बॅट मधून धावा येतच राहिल्या. अगदी 3 षटकार त्याने ठोकले. 2 चौकार त्याने ठोकले. निमेशने त्याला चांगली साथ दिली. त्याने वैयक्तिक 9 बॉल मध्ये 17 धावा केल्या 2 षटकारांच्या मदतीने. दीप पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल कारण अगदी 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. 4 बॉल मध्ये 11 धावा त्याने केले आणि नंतर मात्र अनिकेश त्याने देखील चांगली कामगिरी केली. 2 लगातारचे चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. अनिकेशच्या 8 धावा त्याने केल्या आणि म्हणजेच काय आणि चरण मात्रेचा जर विचार केला तर अगदी 2 ओव्हर मध्ये त्याने 25 धावा खर्च केल्या.
हितेशने आपण पाहिलं तर अगदी एका ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या. अंकुर पाटीलने एका ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. अभय मात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण डेथ ओव्हरचं षटक, शेवटचं षटक तो हाताळत होता. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या. कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला. म्हणजेच की आता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 81 जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 82 धावांची गरज आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे आयोजकांचा कॉल आलेला आहे आम्हाला. यानंतर साखळी सामना होणार आहे. केलवणी संघाने रेडी राहायचं असेल. जो कोणी सामना कोपरोली विपक्ष आणि मोठीजवी संघातून जिंकेल तो संघ केलवणी विरुद्ध खेळेल. आयोजकांचा कॉल असणार आहे. यानंतर साखळी सामना होणार आहे. ओरटू अभिषेक सर. धन्यवाद सर. जातो सेकंड इनिंगच्या दिशेने. दुसऱ्या डावाचा विचार केला तर 30 बॉल मध्ये 82 धावा करायचे टार्गेट सेट केलंय. मोठं टार्गेट आहे टीम कोपरोली 11च्या विरुद्ध खेळत असताना. टीम ग्रीष्मा 11 मोठीजवी या संघाने पहिल्या डावामध्ये केलंय. 2 सलामीवीर फलंदाज म्हणून जर आपण पाहिलं तर अगदी कोपरोली 11 कोपरोली या संघाकडून साहिल आणि चरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अगदी साहिल आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला चरण मात्रे. टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाते. टीम ग्रीष्मा 11 मोठीजवी या संघाच्या माध्यमातून विचार विनिमय केला जाईल, रणनीती आखली जाईल. कोणत्या गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल ते देखील पाहावं लागेल, कारण 30 बॉल मध्ये 82 धावा करायचे आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली होती जितेश भोईरने, त्याचप्रमाणे आता मात्र फलंदाजी करावी लागेल टीम कोपरोली 11 कोपरोली या संघाच्या फलंदाजांना. धावांचा डोंगर रचलाय. 82 धावा करायचे आहेत. टीम कोपरोली 11 कोपरोली या संघाला 82 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर अगदी चरण मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या चरणने. नंतर मात्र दुसऱ्या डावाचा विचार केला तर चरण मात्रेने चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. दीप पाटीलच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याने ठोकले जरूर, आणि त्यानंतर आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय आशिष मात्रे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. धावा झाले 14, 14 ऑन बोर्ड. 82 धावांचं टार्गेट सेट केलंय. 82 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही सगळेच जण पाहतोय. ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना नव्हेच तर जगाला वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ रंगलाय. माजी उपसरपंच चषक 2026 आपण पाहतोय. तुम्हा सगळ्यांचं लाडकं क्रिकेट. ओव्हर नंबर 2 हर्ष. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत लॉंग ऑनला, त्याच्याकडून चुकीला माफी नाही. बॉल फरार 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 फरार. 4 धावा, चौकार. चौकार आलाय आशिषच्या बॅट मधून. आशिष मात्रे. हाफ ट्रॅकर बॉल होता, जागा बनवली आहे, गॅप शोधलाय, गॅप मधून बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी लगातार बार बार क्रिकेट आमच्या रक्तात भिनलंय, क्रिकेट आमच्या नसा नसात भिनलंय, आणि तोच क्रिकेटचा खेळ आता रंगत असताना पाहायला मिळतोय. 2 चौकार आलेत आशिष मात्रेच्या बॅट मधून. धावा झाल्या धावफलकावर 22-22.
हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. ऑन साइडला फटका खेळलाय, एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट. प्रत्येक धाव आतापासून महत्वाची असेल टीम कोपरोली 11 या कोपरोली या संघासाठी, कारण महत्वपूर्ण सामना आहे, महत्वपूर्ण लढत आहे. धावा झाल्यात आता धाव फलकावर 24. 82 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आशिष म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण आल्या आल्या पहिले 2 बॉल खेळत असताना 2 बॉलवर त्याने 2 चौकार लगावले. म्हणजेच काय, आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय टीम कोपरोली 11 कोपरोली या संघ या मॅच मध्ये. हो, आणखीन एक बॉल. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. आशिष सांगतोय प्रत्येक धाव आतापासून या मॅच मध्ये महत्वाची असणार आहे. 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर अगदी समाप्त झाले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा धाव फलकावरती झालेत. 26 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर अगदी 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 55 धावा करायच्या टीम कोपरोली 11 कोपरोली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण लढतीमध्ये फलंदाजी करतोय आशिष म्हात्रे. धावा येतात त्याच्या बॅट मधून. ओव्हर नंबर 3च्या खेळाला आता सुरुवात होईल. नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. प्रवीण आलेत. उंची जास्त आहे गोलंदाजाची, हाय अँड आर्म ऍक्शन आहे. 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉल मध्ये 56 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 56 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. इथून पुढे टीम कोपरोली 11 कोपरोली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रवीण आलेत. उंची जास्त आहे गोलंदाजाची, अगदी देहरष्टी आपण पाहिली तर अगदी उंच खुरा असा हा गोलंदाज आहे. हा अँड आर्म ऍक्शन असेल, खांद्याचा वापर सातत्याने करत आलाय हा गोलंदाज. अगदी ते चित्र पाहायला मिळेल या मॅच मध्ये देखील. अठरा बॉल मध्ये करायचे तब्बल 56 धावा. 26 धावा बनवल्या गेल्यात स्कोर कार्डवर. होतील का पूर्ण धावा पाहायचंय. पहिला बॉल, हो नंबर 3चा पहिला बॉल. ऑन साइडला फटका खेळलाय, एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? आशिषने थांबवलंय. शेवटच्या क्षणाला येस येस नो नोचा कॉल होता, नो हा कॉल दिला. एक धाव कंप्लीट केली. आता मॅच समीकरण 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये 55 धावा करायचे. धावा झाल्या धाव फलकावरती 27. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण आतापासून इथून पुढे बदलत असताना पाहायला मिळेल. जिंकणार कोण हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल या मॅच मध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अगदी कोपरोली 11 कोपरोली या संघ आणि दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा 11 मोठी जुई. प्रथम फलंदाजी करत असताना 81 धावा बनवल्या. 82 धावांचं टार्गेट सेट केलंय. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, फिल्डर आहे. ओ हो दुसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय. संपुष्टात आलाय खेळ. बॅटर आशिष म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट मॅच ऑन. म्हणजेच काय, पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 15 आणि 15 बॉल मध्ये करायच्यात 55 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा दिशा दिली आहे. कॅप मधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 14 बॉल मध्ये आता करायचे 54 धावा. जिंकणार कोण? 14 बॉल मध्ये 54 धावांची गरज. हे निर्णायक षटक म्हणावं लागेल या मॅच मधील, कारण प्रवीणने आतापर्यंत काय षटक हाताळले पहा. विकेट त्याने मिळवून दिली महत्वपूर्ण आशिष म्हात्रेची, आणि त्यानंतर आतापर्यंत फक्त 2च धावा त्याने खर्च केलेत 4 चेंडूंमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, फिल्डर आहे, जज करतोय, झेल टिपलाय. आणखीन एक विकेट. बॅटर आउट.
बॅटर आउट झाले. अंकुर पाटीलची खेळी संपुष्टात आली. अंकुर माघारी परतल्यानंतर मात्र अगदी नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. साहिल माघारी परतलाय आणि साहिल माघारी परतल्यानंतर रोहन मात्रे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. रोहनसाठी पुढचा बॉल अगदी हाफ ट्रॅकरच पाहायला मिळतोय. बरोबर यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 28. कौतुक करावं लागेल प्रवीणचं, कारण ज्याप्रमाणे त्याने षटक हाताळले, षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मिळवलेत आणि या बॉलवर देखील अगदी पाहिलं तर आपण विकेट येताना पाहायला मिळते. चला 12व्या प्रतिनिधींना विनंती असणार आहे की मैदानामध्ये जलपाणी घेऊन जायचं आहे. हितेश मात्रे येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर, मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 12 बॉलचं आपण पाहिलं तर अगदी या मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर अगदी 54 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. कारण प्रवीणने काय षटक हाताळलं, फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र अगदी मॅचचं गणितच बदलून गेले. टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई. ओव्हर नंबर 4 नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. दीप आले, दीप पाटील. 4थं षटक. दीपचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेट, बॅटर आउट. पकडच मजबूत केली आहे. या मॅच मध्ये अगदी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला टीम ग्रीष्मा 11 मोठी जीव या संघाने. लेफ्ट हँडर बॅटर आहे मैदानामध्ये. पहिला बॉल खेळत असताना विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. अभय म्हात्रे यांची खेळी संपुष्टात. विकेट. प्रणित भोईरने तो झेल टिपला. अगदी बरोबर आपण पाहिलं तर अगदी बरोबर झेल त्याच्या हातामध्ये जाऊन प्रयत्न त्याने अनुज मात्रे नवीन बॅटर. ज्यावेळेला हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट केली. एका जावेवर समाधान मानावं लागेल. धावा झाल्या धाव फलकावर 29-29. 85 धावांचं टार्गेट होतं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी आता मात्र वर्चस्वच निर्माण केले टीम ग्रीष्मा 11 मोठी जुएस संघाने. या मॅच मध्ये 29 धावा धाव फलकावर झालेत. प्रणित भोईरचा विचार केला तर प्रणित भोईरने आतापर्यंत या मॅच मध्ये 2 झेल टिपलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज. थोडासा फंबल. एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर 30. दीप पाटील त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्याप्रमाणे पहिलं षटक त्याने हाताळलं त्याने 14 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा 4थं षटक हाताळण्यासाठी तो आला. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स आल्या. त्यानंतरचे 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर अगदी 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. 1 धाव आता कंप्लीट केली जाईल. धावा झाल्या धाव फलकावर आता 31-31. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मधील 31 धावा धाव फलकावर झालेत. 7 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 51 धावा करायच्या आहेत.
हो, यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जर अगदी आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट निघून चालला, 4 धावांसाठी चौकार आलाय. आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 47 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. विघ्नेश आलेत ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी. 6 बॉल मध्ये पहिलाच बॉल जर आपण पाहिले तर अगदी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, काय एफर्ट्स त्या ठिकाणी दिले. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 46 धावा करायचे आहेत. जे अगदी आपण पाहिलं तर मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक असेल, कारण 5 बॉल मध्ये 46 धावांचं लक्ष्य खूप मोठं आहे. गोलंदाजी करत असताना विघ्नेश पाटील आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर अगदी बॅटर आहेत. हितेश, चांगला बॉल जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण देखील घेतलं. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 37. 5 बॉल मध्ये आता सामना जिंकण्यासाठी 45 करायचे आहेत. हाफ ट्रॅक बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न, फुल झालाय, सक्सेसफुल. बॉल गोल, 6 धावांसाठी षटकार. चांगला बॉल आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक केले गोलंदाजाने. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 45. 3 बॉल मध्ये अगदी 37 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. टीम कोपरोली 11 कोपरोली म्हणजेच काय, टीम ग्रीष्मा 11 मोठीच होई अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. हाफ ट्रॅक बॉल पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे, झेल टिपलाय, विकेट आली आहे. बॅटर हितेश आउट. सर एक मिनिट. निशांत वर्तक गोवठणे यांना विनंती असेल की पॅव्हेलियन मध्ये रोहिदास पाटील यांच्याशी संपर्क साधा. निशांत वर्तक गोवठणे. आणि विनंती असणार आहे टीम गावदेवी खेळवणे. टीम कॅप्टन आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. टीम गावदेवी खेळवणे संघ कर्णधाराला विनंती असणार आहे आपण त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हरीश पाटील विनंती असेल आपण या. षटकार आलाय बॅटरच्या बॅट मधून. अगदी चांगला स्ट्रोक पार्थ मात्रे याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता खूपच उशीर झालाय. उशिराने मात्र फटके येताना पाहायला मिळत आहेत. षटकारांचा पाऊस पाडला जातोय, पण आता मात्र वेळ निघून गेली आहे. एकदा का वेळ निघून गेली तर मात्र त्याला काय अर्थ नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्यात आता धाव फलकावर 51. शेवटचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर. आणि हा सामना जर अगदी आपण पाहिला तर टीम ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम कोपरोली 11 कोपरोली आपण देखील या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. पुढील वाटचालीसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. चला दीप पाटील यांना विनंती असेल, मोठी जुईचे कर्णधार. आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये वैयक्तिक 15 बॉल मध्ये 34 धावा केल्या, 4 षटकार आणि 2 चौकार त्याने लगावले आणि